नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. गांवकारीच्या वतीन तुमचे सगळ्यांचे स्वागत. फाल्यां चवथ आणि गोंयभरान चवथीची जय्यत तयारी सुरू आसा. ह्या अनुषंगान गांवांनी शारांनी प्रत्येक घरान हिंदू लोकांच्या घरान चवथीचो सण हो व्हडा उमेदीन आनंदान मनयतात. गोंयांतलो सगळ्यात व्हडलो सण म्हणून आमी चवथीच्या सणाची गणना करपाक शकता. आणि ह्याच अनुषंगान गोंयभरान चवथ म्हणटात ती एक प्रफुल्लीत अशा पद्धतीचे वातावरण असता. आणि स्पेशली ग्रामीण वाठारान ह्या चवथीचे एक वेगळे महत्व असता. हालींच्या तेंपार आमी पळयला की चवथ जावं ना जाल्यार दिवाळी जावं ना जाल्यार हेर सण जावं, त्या प्रत्येक सणाच्या निमतान खंय तरी राजकीय फुडारी आपापल्या पद्दतीन लोकां मेरेन वचपाचो प्रयत्न करतात. ही चवथ ही स्पेशली सध्या गाजता ती सत्तरी तालुक्यात. कारण सत्तरी तालुक्याचे प्रतिनिधित्व करपी गोंय राज्याचे भलायकी मंत्री विश्वजीत राणे आणि तांच्यो पत्नी डॉक्टर दिव्या राणे हांच्या कडल्यान गणेश चतुर्थी भेट ह्या नावान व्हडले विराट अशा पद्धतीच्या उपस्थितीचे कार्यावळी सध्या सुरू आसात. आणि पेपराचेर आमी फाटलो एक वीक पळयला, व्हडले व्हडले फोटो, हजारांनी लोकांची उपस्थिती आणि प्रत्येक कुटुंबाक खंय तरी चवथीच्या निमतान तांणी दिल्ली भेट अशा पद्धतीच्यो ह्यो कार्यावळी सुरू आसात. आता बातमी आमी पळयली की सत्तरी आणि उसगांव ह्या वाठारान ऑलमोस्ट 33,000 फॅमिलीक खंय तरी रेशन धान्य वाटपाची कार्यावळ ही जाली. आणि ज्या तरेन ह्या कार्यावळीक गर्दी लोटली ती पळयल्या उपरांत वेगवेगळे प्रश्न आमच्या मनान उपस्थित जाल्यात. आणि ह्याच प्रश्नाचेर भासाभास करपाक लागून आमच्या वांगडा आसात गोंयचे एक आघाडीचे युवा पत्रकार बाब विश्वनाथ नेने. विश्वनाथ नेने एक पत्रकार आसातूच, पूण ते स्वतः सत्तरी तालुक्यातले आसात आणि सत्तरी तालुक्यातली सामाजिक अर्थीक वेगवेगळ्या विशयाचेर सखोलपणान अभ्यास करून हे विषय लोकां मुखार हाडपाचे काम पत्रकार ह्या नात्यान सातत्यान विश्वनाथ नेने करत आसात. आणि त्या खातीरूच ह्या विशयाचेर आमी सविस्तरपणान विश्वनाथ नेने हांच्या कडेन चर्चा करतले. विश्वनाथ, तुझे स्वागत आमच्या या कार्यावळीत. थँक्यू. सगळ्यात पयलीं म्हणजे म्हाका आनंद जाता की तुमच्या ह्या कार्यावळीन हांव जोडलो. म्हाका तुम्ही खूप विषय घेऊन कार्यावळी करता. आयज फर्स्ट टाइम म्हाका तुम्ही एक विषय दिलो आनी उलोवया म्हणून सांगले. सो हांवेनूय म्हटलें आणि तुम्ही जशें म्हटलें की तुझ्या कामांतल्यान तुवें ती पात्रता जोडलेली आसात आणि त्याच खातीर आयज तू गांवकारीच्या ह्या कार्यावळीन आसा. विश्वनाथ, आमी सुरवात करया. फाटले एक वीक भर आमी वेगवेगळ्या पेपरांचेर व्हडल्यो व्हडल्यो बातम्यो पळयतात आणि त्या बातम्या भितर जे फोटो आमी पळयले तातूंत पळयले जाल्यार शेकड्यांनी लोक हे गणेश चतुर्थी भेट कार्यावळीक हजेरी लावन ज्या तरेन ते तेल, दाळ, तांदूळ आणि जे कितें साहित्य आसा ते साहित्य एकठांय करपाक जी धडपड सत्तरीकारांची पळयली, काय वेगवेगळे विषय विश्वनाथ मनान येवपाक लागला. एक गजाल आमी मान्य करया की विश्वजीत राणे जे आसात तांचे दातृत्व, तांचे दान करपाची तांची जी वृत्ती आसा त्या बद्दल कोणाकूच दुमत आसपाची गरज ना. अडलेल्या नडलेल्या गरीब लोकांक मदत करपाच्या बाबतीत विश्वजीत राणे हे सदांच मुखार असतात. पुणून 33,000 फॅमिलीक सत्तरी तालुको आणि उसगांव मेळून 33,000 फॅमिलींक हे चवथीचे रेशन दिवपाची जी ही एक क्रिया आसा किंवा जो हो प्रकार आसा तो नेमको कितें म्हटल्यार रेशन गरिबांक मदत करप हे तर आसाच, पूण 33,000 फॅमिलींक जर रेशन दिवचे पडले चवथीचे आणि त्या रेशनाचेर तांचे चुली पेटतल्यो अशा पद्धतीच्यो त्यो बातम्यो जर वाचीत जाल्यार लोकांच्यो गरिबांच्यो चुली पेटच्यो ह्या खातीर तांकां मदत केली. विश्वनाथ, आमी ज्यो बडायो मारतात गोंयच्या विकासाच्यो, आत्मनिर्भरतेच्यो, स्वयंपूर्णतेच्यो, आणि ज्या सत्तरी तालुक्याची फाटली 50 परस चड वर्सां राणे फॅमिलीन प्रतिनिधित्व केल्या, इतली गरिबी या सत्तरीन आसा काय कितें? सर, तुम्ही जसे म्हटले आकडो तुम्हीच म्हटलो की 33,000 लोकांनी याचा लाभ घेतला म्हणून. आता म्हाका हे अशें दिसपाक लागलें 33,000 फॅमिली बरोबर, म्हणजे ते मल्टिप्लाय करीत जाल्यार ते आनी कितलेशेच डबलीन टिबलीन लोक जातले फॅमिलीतले. बट म्हाका आतां अशें दिसपाक लागला की सत्तरीन
श्रीमंतांक गरीब दाखोवपाचो प्रकार चल्ला काय कितें, आनी आमचे लोकूय वचून थंय लायनीन रावन ते घेवपाक लागले. तुम्ही जशें सांगले की दानी वृत्ती बी हे सगळे सारखे मान्य हा, खूब दानी वृत्ती आसा तांची, ते खूब गरिबांक पावतात, खूब तेंच्यांनी हेल्प बी केला, हे सगळें मान्य आसा. पूण जेन्ना हांवें हे फोटो आनी हे पळयले तेन्ना कोण तरी बाबा एक असो येतलो मनीस आनी आमी केन्ना एकदां हे आमकां मेळटलें अशें हे आमी पळोवंकूच ना, अशा तरेचें कोण कितें आमकां दितलो, तशा तरेच्यो लायनी पळोवन आनी ती सगळी गर्दी पळोवन म्हाकाय मातशें अशें दिसलें की आरे बाबा हें चल्लां कितें काय म्हणून. म्हणजे दिवप हें सगळें मान्य आसा, पूण अशा तरेन लोकांक एकठांय करून म्हणजे हेतूंतल्यान आमी दिवपाक कितें सोदतात काय आमी आमचें शक्ती प्रदर्शन एक प्रकारे करपाक लागल्यात, हो एक प्रश्न आसा. म्हणजे कोणूच सध्या 70 तुमी जर सर्वे करीत जाल्यार म्हाका दिसता इतलो बाबडो कोण सामको अन्नाक फाटेशीर म्हणटा तसो मनीस तुमकां रेअरली म्हणजे हाताच्या बोटार मेजपा इतले बी मेळटले, चड अशें न्हू. बट सद्याची गर्दी पडटा. आनी आयजूच हांव एके कडेन गेलो तेन्ना एका गांवांत तेन्ना एकटे विचारलें की बाबा कितें आसता ते पोतींनी, कितें तूं बी गेल्लो काय म्हणून. तो म्हणपाक लागलो आमी गेल्ले म्हणपाक लागले, पूण आमी हाडल्या भितर कितें कितें आसा, तांदूळ आसा, साकर आसा आनी अशें कितें तरी आसा. म्हाका प्रश्न पडलो की ती एक पोती त्या एका पोतीन ती चवथ तेंची निभावतली, भागतली काय हें भेट म्हणून दिवन आपली एक शक्ती दाखोवप, राजकीय शक्ती, हेंच सगळें गणीत चल्लां. आनी दुर्दैवान वायट अशें दिसता की लोक आमचे इतले धांवून थंय वयतात आनी थंय गर्दी म्हणजे सर तुमी व्हिडियोय पयले आसतले सगळे, एकामेकाक सामके धोकलून चिड्डून म्हणटा तशे लोक वचून त्यो पोतयो एकदां घेवप. सो आतां कळना. आनी सर आमी पळयत जाल्यार मनशाची वृत्ती आतां कशी जज करप, आमी आतां तांकां चुकूय म्हणया नाका आनी ते बरोबरूय म्हणनाका, पूण ते हें चित्र सद्या सर आसा 70 भितर. आनी हेतून कोणाचो मोटीव कितें आसा जरी आसलो तरी बाबा आपलो कोणूय वापर करून घेता काय कितें हाचें भान हें प्रत्येक मनशाक आसपाक जाय, सुजाण मनशाक आसपाक जाय. जेन्ना आमी त्यो पोतयो दिता तेन्ना तेजे फोटो काडटात, व्हिडिओ काडटात आनी ते जगार पावतात. सो तातूंत आमकां गरीब म्हाका तर कोणूच दिसना, सगळे फेर्राचे कपडे मारून सगळे येयल्ले आसतात, सगळे सामके अप टू डेट आसतात आनी ते सुद्दां लोक पोतयो घेतात. आतां हें म्हाका दिसता प्रत्येक मनशाचेर आसा की बाबा तेज्या मनाक हें पडटा काय कितें, की बाबा हे आमी अशे लायनी लावप आनी ही एक पोती घेवप आनी मागीर ती पोती सगळे घरांत कोण चवथीक गेले काय दिश्टी पडटा न्ही, भायले कोण सोयरे आयले, आपले कोणी फ्रेंड आयले, ती पोती दिश्टी पडटली. म्हणजे आमी हातूंतल्यान दाखयता कितें, आमी दाखोवंक सोदता कितें की बाबा कोण तरी आमकां दितलो आनी आमी आमचे चवथ करतले, अशें चित्र सद्या ही गर्दी पळयत जाल्यार दिश्टी पडटा. विश्वनाथ, एक गजाल की 70 तालुक्याक एक वेगळो इतिहास आसा. म्हणजे दिपाजी राणे सारको पराक्रमाचो इतिहास हो 70 तालुक्याक आसा. परिश्रम, कष्ट, मेहनत हाचो आदर्श म्हणटात तो 70 तालुको. आणि त्या भायर साहित्यीक, एकेडेमीक, बुद्धिजीवी, सरकारी स्तराचेर वेगवेगळ्या हेचेर काम करपी, शैक्षणीक स्तराचेर काम करपी, सामाजीक नदरेंतल्यान काम करपी, पर्यावरणाच्या नदरेंतल्यान काम करपी असे कितलेशेच लोक हे 70 तालुक्यात असतात. आणि एक स्वाभिमान, सेल्फ रिस्पेक्ट म्हणून एक विषय असता जो मनशाक महत्वाचो असता. म्हणून तो स्वाभिमान आणि सेल्फ रिस्पेक्ट ह्या दोनूय विशयाक खंय तरी आव्हान दिले वयता काय कितें अशे आमकां प्रकार हालींच्या तेंपार 70 पळोवपाक मेळटात. आतां आमी कांय लोकांकडे जेन्ना संवाद साधलो तांचें अशें म्हणणें आहा की तो दिता न्हू ताका ना म्हणप ना, ना जर म्हटलो जाल्यार मागीर ते टार्गेट करतात म्हणून. म्हणटकूच ना कोण म्हणपाक वचना. आणि ज्या तरेन आतां ती बातमी हांवें जी तुमकां सांगली की व्हडले फोटो आणि बातमी, ते बातमी आतां जर तुम्ही पळयशात ते बातमीतलो एक पॅरेग्राफ तुका हांव वाचून दाखयता. आरोग्य मंत्री तथा वाळपई मतदारसंघाचे आमदार विश्वजित राणे यांनी नगरगाव येथे उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले. गणेश चतुर्थी सणावेळी लोक आनंदित असावे, कायम लोकांची चूल पेटावी यासाठी आपण मदतीचा हात दिला आहे. आता चूल पेटोवपा इतकी जर परिस्थिती 70 तालुक्याची जर निर्माण झाली असा आणि घडी आम्ही म्हणूया की तशी परिस्थिती ना, पण विश्वजित राणे तशा पद्धतीने भासोवपाचो प्रयत्न करा. म्हणजे तातून 70कारांचो खंय तरी एक सेल्फ रिस्पेक्ट, स्वाभिमान, खंय तरी तिसरो मनीस जो आसा जो ह्या सगळ्या गजालींकडे पळयतात तो खंय तरी हेंच्यांनी सगळे सोडून दिला काय कितें असो तातूंतल्यान प्रश्न निर्माण जाता. विश्वनाथ, ह्याच्या पयलीं प्रताप सिंग राणे आदले मुख्यमंत्री, 7 फावट मुख्यमंत्री गोंयचे ते रावल्यात. 50 वर्सां परस चड तांणी प्रतिनिधित्व केला. त्यांच्या काळात खऱ्या अर्थान 70 हो अविकसित किंवा अनडेव्हलप अशा पद्धतीन असलो. तांणी आपले प्रचंड प्रमाणात योगदान दिले. पुणून तांचेर 70 तालुक्यातल्या लोकांच्यो चुली पेटोवपाची केन्नाच वेळ येवंक ना. तांणी
अशा पद्दतीन चवथीक लोकांक पोतयो वाटलेल्यो नाजाल्यार रेशन वाटलेले आम्ही काय केन्ना पळोवंक ना. मागीर अशी कितें परिस्थिती निर्माण जाली की आता सत्तरीकारांचेर एक आकांत आणि आर्थिक संकट येयल्या की त्यांच्यो चुली ह्यो जर विश्वजीत राणे हांणी मदत करूंक ना जाल्यार तेंच्यो चुली ह्यो पेटपाकूच शकनात. हे कितें? सो तुम्ही एक बरो विषय मांडलो, म्हणजे तुम्ही दोन कंपॅरिझना केली, दोन एकाच याची, म्हणजे तुझो बापूय आणि आता पूत जे राजकारण करता ते. तुम्ही जशें म्हटले की 7 फावट मुख्यमंत्री झाले प्रताप सिंग राणे, पूण केन्नाच अश्यो पोतयो वाटूना, केन्नाच अशे तरेचे अशे प्रकार आमकां सत्तरीन तेंच्या टायमार पळोवंक मेळनाशिल्ले. आणि तुम्ही अशें म्हटले की सत्तरीक एक परंपरा आसा बुद्धिजीवी लोकांची पयलींच्या, लेखक जावं साहित्यीक जावं कलावंत, आधुनीक शेतकार. पूण प्रताप सिंग राणे हांणी केन्नाच अशा तरेचे सोहळे म्हणजे पोतयो वाटपाचे करूंक ना. उलट लोक, म्हणजे तुमकां डिफरन्स सांगता हांव, लोक पयले दिसा चवथीच्या घरांतल्यो केल्ल्यो नेवऱ्यो आपूण स्वता आस्थेन आनी मायेन डबो घेवन प्रताप सिंग राणे हांकां पयले दिसा व्हरून दिताले. हे आमी हाडल्या घरान केल्ल्यो म्हणून, त्यो 4 काय आसना किंवा 5 आसना, त्यो व्हरून मायेन दिताले की ह्यो आमी हाडल्या खाशे तुमकां अशें म्हणून. सो हो एक पद्दत असली, ही एक संस्कृती असली. आणि आता त्याचे बदल 360 डिग्री चेंज झाल्या. आता ह्यो पोतयो कित्याक दिवच्यो पडल्यो, कितें पाळी येयली, हे म्हाकाय पडलेले एक कोणे आसा. पूण हातून एक आसता तो विशय सर प्रगल्भतेचो. राजकीय मॅच्युरिटी आसूं किंवा ते सामाजीक आसूं, विचारांची प्रगल्भता आसूं, ह्या प्रगल्भतेचो अभाव खंय तरी आयच्या म्हणजे तेंच्याच फुडल्या वारसदाराच्या, राजकीय वारसदाराच्या भितर कमी दिसता. आणि तो सामको कमी अशें एक खास करून म्हाका सांगनशें दिसता. हाज्या पयलीं सर पोतयो दिवपाची पाळी येवंक ना, पूण आमच्यो शेत जमनी ह्यो सुजलाम सुफलाम दिसताल्यो. वांयगणां आतांच्या दिसांनी सर सामकी हिरवी चार आसताली, पाचवी चार दिसताली. लोक आपली जमनी पडींग दवरिनासले. लोक आपले शेतांनी पिकयताले, हाडटाले, खाताले, जेवताले. शेतांय बरी पिकतालीं, पडींग उरनाशिल्ले, कृशी संस्कृती बरी तिगून आशिल्ली. बट आतां सर तेन्ना शेतकार असून सुद्धा अश्यो पोतयो दिवपाची गरज पडली ना लोकांक. आणि आता सगळ्यांक गव्हर्नमेंट सर्वंट जावन सुद्धा पोटयो वाटता म्हटल्यार लोकांची गर्दी पडटा. म्हणजे हेतून हे सगळो विचार करपासारको सर एक हे आसा, परिस्थिती सध्या सत्तरीन आसा. आणि प्रत्येक सत्तरीच्या मनशान हेचो सर विचार करपा जाय. पयलीं तुमचे कडेन काय नाशिल्लें, मात तुम्ही विचारांनी सदन आसले आमचे लोक, आणि कृषी संपत्तीनूय सदन आशिल्ले. पूण तेन्ना केन्नाच पोतयो वाटपाची कोणाक गरज पडली ना, आणि पोतयो दिवंक ना म्हणून कोणाची चवथ जाली ना अशें सर केन्ना थंय दिश्टी पडूंक ना. मागीर आतां सगळ्यो गव्हर्नमेंट जॉब आसात तुमचे कडेन, सगळी आतां आर्थीक परिस्थिती बरी जाल्या, प्रत्येकाची पयलींची घरां आतांची घरां ही सगळी बदलल्या. मागीर अशें आसतना सुद्धा जर एक कोण पोतयो दिता, एक पोती दिवन आपूण चूल पेटोवन तुमची चवथ साजरी करा म्हणटा, आणि आमचे लोक हजारांनी थंय झुमड्यो घालता. हातून सर म्हणपाचें कितें, म्हणजे जशी प्रजा तसो राजा अशेंच म्हणचें पडलें ना आतां. नक्कीच. दुसरी महत्वाचो प्रश्न विश्वनाथ, आता तू पत्रकारितेन आसा, एक यंग एजीर तुवें आपल्या पत्रकारितेच्या कामांतल्यान गोंया भितर एक युवा पत्रकार म्हणून तुवें स्वताची एक वेगळी वळख निर्माण केली आसा. तशेंच सत्तरीन बुद्धिजीवी लोक आसात, एकेडेमीक पद्दतीन काम करपी लोक आसात. हे जे सगळे शांतता जी पळयत सत्तरीची, ह्या सगळ्या प्रकारांकडे कोणूच मनीस फुडें येवन हाचेर पब्लिकली उलोवपाक सोदिना. बाबा हे कितें चलना ते चुकीचें आसा अशें कोण सांगपाक सोदिना. आणि खंय तरी पत्रकारितेनूय अशी जाल्या परिस्थिती, कोण जर अशें कोण उलयता जाल्यार तांचे बातम्यो येयना छापून, आणि तेंचे कांयच येयना छापून, अशी परिस्थिती निर्माण जाल्ली आसा. हे बुद्धिजीवी विवेकवादी जे लोक आसात तांणी उलोवचें पडटलें. जोपर्यंत ते उलयनात आणि समाजाक जागे करिनात की आमी चुकीच्या दिशेन वयतात म्हणून, तो मेरेन ही परिस्थिती सुदारपाची ना. ही इतली दहशत कशा पद्दतीन निर्माण जाल्या? सर दहशत म्हणजे कशें आसा, आयज आमी जर पळयत जाल्यार सत्तरीन सद्याच्या घडीक, आनी वाळपय मतदारसंघ तरी म्हणया, पूर्ण सत्तरीन अशेंच चित्र आहा, पूण वाळपय मतदारसंघान आयज प्रत्येक घरान एक कमीत कमी एक तरी गव्हर्नमेंट सर्वंट आमकां दिश्टी पडटा. कमीत म्हटलं सर हांवें, एका घरान 2-3 सुद्धा आसात अशी घरां, म्हणजे एकाच घरान एकाच कुटुंबान 1 न्हू 2 न्हू 3 न्हू 4-4 गव्हर्नमेंट सर्वंट अशी परिस्थिती आसा. आणि जाला कितें, हे आतां कशें आसा, आपलेच दाद आनी आपलेच वोट आसा. पूण उलोवपूय म्हणजे खंय मनाकूय हें दिसता, वायट दिसता की ओके तुमकां गव्हर्नमेंट सर्वंट तुमी बरे आतां कामाक लागल्या, पूण चडूय म्हणून आपूण आपली मर्यादा जी दवरपा जाय सर, की कितले पर्यंत बागोवप आपूण, हाचो एक खंय तरी लोकांनी मातसो तरी
एक विचार सारासार करपा जाय सर. हांव अशें म्हणना की सगळेच सध्या लोक जे आसात ते 70चे लाचार जाल्या किंवा तांकां विचार करपाची ताकद ना किंवा ते विचार करूंक शकना. जो मनीस आयज स्वाभिमानतेचो विचार करता त्या मनशाक आयज टार्गेट केलें वयता ही सद्य स्थिती आसा. मागीर ते डायरेक्ट टार्गेट नासूं किंवा अटॅक नासूं बट ताका कसो तरी एक हें करप, कुशीक काडून दवरप किंवा ताका सायडीक काडून दवरप. म्हाजें एक एग्जांपल सांगता सर. कोविडाच्या काळान आमच्या गांवांनी कांयच पावनाशिल्लें तेन्ना. एक कोण येयनाशिल्लो. आतां पोतयो वांटपाक सोंपें सर, कोणूय पोतयो वांटपाक शकता आतां. पूण कोविडाच्या वेळार जेन्ना पोतयो खऱ्यो पावपाक जाय आशिल्लो लोकांक, त्यो पावूंक ना. आनी तेन्ना हांवें अशेंच एक व्हिडिओ काडून घातलो सोशल मिडियाचेर की चल्लां कितें, खंय आसा आमचे लोक आनी कितें काय म्हणून सादें बेजीक. तेन्ना म्हाजें एक उदाहरण सांगता. आमचे गांवचे कांय लोक दुसरे दिसा सकाळी आमगेर पावले सकाळी की तूं काल असो कित्याक उलयलो आनी हें केलो. आनी भितर बायलांय आसली थोडी आनी दादले आसले. आनी तेतून हांवें म्हणिल्लें की आतां खंय गेले हे राजकीय फुडाऱ्यांचे चमचे. आतां लोकांक जेन्ना मेळना हें धान्य गरजेचें तेन्ना खऱ्यो चुली पेटपाक जाय आशिल्ले. तेन्ना दुसरे दिसा व्हिडिओ काडल्या उपरांत हे लोक आमगेर पावले सकाळी आनी म्हाका म्हणपाक लागले ना तूं हें व्हिडिओ काडलो कसो. आनी अरे बाबा म्हणलें व्हिडिओ काडलो म्हणजे तूं म्हाका आडोवपाक शकता. आमी लोकशायेन जगता. जें कितें आसा तें आमी मांडप हो प्रत्येकाचो अधिकार आसा. आनी हे जे कोण आयिल्ले हे सगळे चमचे म्हणजे राजकीय फुडाऱ्यांचे हे चमचे. म्हणजे इतकी तुमी जेन्ना चमचेगिरीची लेवल गाठता तेन्ना खंय स्वाभिमान उरपाकूच शकना आनी तुमचो विचार करपाची ताकदूय उरपाक शकना. सो अशी लोकांक हायच दाखयलें गेलो वता. एक म्हणजे जॉब, नोकरी, सरकारी नोकरी. दुसरे म्हणजे बाकीच्यो सगळ्यो गजाली. हातून अजून स्वाभिमानी लोक आसा सर, ना अशें ना. बट तुमी जशें म्हणटात पळया तांकां खंय प्रसिद्धी मेळना, तांच्यो खंय बातम्यो येना, तांकां कोण विचारिना. गांवान एका वाड्यार समजा जर एक बाबडो कोण भुरगो आसा नवो जो ताका हें पटना, तो हेच्या विरुद्ध उलोवपाक सोदता जाल्यार ताका कशें कुशीक काडून दवरप. म्हणजे तोंडार सगळें आसप पूण फाटल्यान ताका कशी ताची हें करप, वाट लावप. अशा तरेचें सर वातावरण ह्या राजकीय सिस्टमान सध्या वाळपय भितर तयार जाला. आनी बुद्धिजीवी लोकूय आतां ओगी रावल्यात. ते उलयनात. ताचो एक व्हडलो प्रश्न पडटा की ते कित्याक ओगी रावल्यात काय म्हणून. तुमी जशें म्हणटा जेन्ना हो जो प्रकार चालू आसा तेन्ना कोणे तरी येवन एक उलोवपाक जाय आशिल्लें फुडें की बाबा 70न जें चित्र दाखयलें वयता, जावं ते पेपरांच्या माध्यमांतल्यान जावं बाकी सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान जावं, अशी सगळेच अशे लोक ना अशें कोणे तरी येवन फुडें सांगूंक जाय आसलें न्हू सर. जाल्यार आमी तांकां बुद्धिजीवी म्हणपाक शकता की बुद्धी आसा अशें म्हणपाक शकता. नक्कीच. विश्वनाथ, एक गजाल की विश्वजीत राणे जे आसा तांचे दातृत्व हाची एक वेगळी वळख हा. म्हटल्यार आतां ते भलायकी मंत्री आसात आनी आमकां कितल्योश्योच गजाली, कितल्योश्योच काणयो खबर आसात जातून कोणूय मनीस जेन्ना एखाद्या घरान सीक पडटा आणि ती जर 70चो आसत जाल्यार आनी ती जर गजाल विश्वजीत राणे हांकां जर कळत जाल्यार अशा कांय लोकांक बॉम्बे मेरेन व्हरून तांची ऑपरेशनां करून तांकां बरें करून तांणी घरा पावयल्ले आसात. आनी लोक सदांच तांचे ह्या बाबतींत उपकारी आसतले हातूंत भितर मातूय दुबाव ना. दुसरी गजाल, तांच्या कडेन संपत्ती आसा म्हणटकच त्या संपत्तीचो उपयोग जर लोकांच्या सेवे खातीर, गरिबांच्या मदती खातीर करता जायत जाल्यार तातूंतय कोणाक कांयच आक्षेप आसपाची गरज ना. पुणून लोकांची चूल पेटोवपाक लागून म्हणून हो जो गणेश चतुर्थी भेट कार्यक्रम आतां हातूंत वेगवेगळे गजाली आसात. एक गजाल म्हटल्यार 33,000 कुटुंबाचो जर आमी हिशोब केलो जाल्यार जे साहित्य वाटला त्या साहित्याची किंमत ही 1000 परस चड आसा. 1000 जर अशी आमी धरली गृहीत जाल्यार ऑलमोस्ट 3 ते 3.5 कोटी रुपया ह्या सगळ्या कार्यावळींचेर खर्च जाला हे स्पश्टपणान दिसता. आता हे जे साहित्य आसा ते साहित्य हे खंयसून तरी होलसेल पद्दतीन मागयल्लें साहित्य आसा. म्हणटकच हातूंतल्यान जालें कितें की हे साहित्य लोकां मेरेन पावल्ल्या कारणान जे गांवागांवांतले दुकानदार आसात, गांवागांवांतले पसरकार आसात, बाजारांतले दुकानदार आसात, ह्या सगळ्यांचो बिझनस म्हणटात तो ह्या कार्यावळींतल्यान पुरायपणान आडवो पडलो. कारण निमणे ह्योच गजाली लोकांक कोणा ना कोणा कडल्यान तरी विकत घेवच्यो पडटल्यो आसल्यो म्हणटकूच ते आडवे पडले. एक गजाल जाली. दुसरी महत्वाची गजाल म्हणटात ती खर्चच जर करपाचो आसा आणि ते दातृत्व जर दाखोवपाचें आसा जाल्यार त्याच्या खातीर कितल्योश्योच गजाली आसात. शैक्षणिक स्तर 70 तालुक्याचो उंचोवप, सरकारी शाळांची परिस्थिती तर तुका खबर आसा. इवन एडेड स्कुलां सुद्दां जी आसात तांच्योय कांय मर्यादा आसात. तर हेच जर दान तांकां दीत, तांकां वेगवेगळ्यो नव्यो अद्ययावत आधुनीक साधन सुविधा निर्माण करपाक तांकां जर मदत मेळत
शेतकी क्षेत्रान शेतकारा खातीर वेगवेगळे आधुनिक यंत्रां तांचे जे प्रश्न आसात ते प्रश्न सुटावे करून कशा तरेन चडान चड लोक हे शेतकी क्षेत्रान वयतले, बागायतदारांचे प्रश्न या सगळ्या विशयांचेर लक्ष केंद्रित करपाक जाता. 70 तालुक्यान शैक्षणिक दर्जो प्रचंड प्रमाणात आता सुधारता. तर 70 तालुक्यान IAS IPS ऑफिसर किंवा गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशनाच्यो परीक्षा दिवपा खातीर तांकां प्रोत्साहन दिवपा खातीर तांकां स्पेशल कोचिंग क्लासीस, नीट, मागीर बाकीच्यो सगळ्यो संबंधित अशा पद्धतीच्यो यंत्रणा किंवा साधन सुविधा तयार करप, ह्या वेगवेगळ्या गजालींचेर हो पैसो खर्च करूं येता आणि 70 तालुक्यांतल्या लोकांचो आर्थीक सामाजीक स्तर उंचावपा खातीर प्रयत्न करूं येता. पुणून ज्या लोकांच्या चुली न्हू आता चुलीचे हेतून ट्रान्सफॉर्मेशन सिलिंडरांनी जाल्लेले आसा, म्हणटकूच चुली पेटोवपाच्यो आणि बातम्यो म्हाका मजा दिसता की जे रिपोर्टर ह्यो बातम्यो छापतात आणि बरयतात त्यांच्यानी सुद्धा थोडो तरी विचार करपाची खरी म्हटल्यार गरज आहे की चुली पेटवण्यासाठी हे सगळं आपण करतोय आणि पत्रकारूय ते बरयतात. आता 100% सिलिंडर असतात घरांनी, म्हणजे ह्यो चुली आणि खंयच्यो येयल्यो, चुली येयल्यो फक्त आदान उदक तापोवपाक न्हावपाचें. म्हटल्यार ही परिस्थिती जी आसा विश्वनाथ, हेच दातृत्व जर बऱ्या तरेन जर वापरांत जर येत जाल्यार ताचो लाव हो 70 तालुक्याक जातलो असो दिसना तुका? सर तुमचे सारखे, तुम्ही आता एक शैक्षणिक स्तर हाचो उल्लेख केलो 70 भितर. एक म्हणजे सर 70 भितर इतले म्हणसर आमी इतली वर्सांचे राजकारण, इतली वर्सां म्हाका 70 तालुक्यान जितली सत्ता भोगली गोंयच्या राजकारणान ती म्हाका दिसता खंयच्याच तालुक्यान भोगूंक ना. सगळी पदां भोगली, मुख्यमंत्री जाले, मंत्री जाले, सगळे जाले. आयज 70 एक कॉलेज ना सर, सरकारी महाविद्यालय आयज आमच्या 70 तालुक्यान ना. आमकां सांखळी वयचें पडटा. आता पॉप्युलेशन वाढला, सगळें वाढला, कित्याक वयचें पडटा सर? बिकॉज आमचे कडेन ती फॅसिलिटी ना. भुरगे हुशार आसात, सगळे आसात. आयज वाळपय एकूच हायर सेकंडरी आसा, गव्हर्मेंट हायर सेकंडरी, जंय हांवूय शिकलां. त्या हायर सेकंडरीचो जर तुमी वचून जर थंय परिस्थिती पळयली म्हणजे शैक्षणिक बेजीक गजाली ज्यो जाय, हायर सेकंडरी जावं, कॉलेज जावं, अजून आमच्यो बालवाडी ह्यो भाड्याच्या जाग्यान चलतात. 70 कितल्योश्योच आसात ज्यो सामक्यो बिकट परिस्थिती आसा. सो हे म्हणजे विजन सर आमी जे म्हणटा पळय, सो मनीस विजन कशें आपले सेट करता आणि ते विजना प्रमाण तो वयता काय कितें हाचेर सगळ्यो गजाली अवलंबून असतात. माझो आयज म्हाका सगळें मान्य आसा, तुमी म्हटलें की विश्वजीत राणे हांचे कडेन दातृत्व आसा, कोणूच ना म्हणचो ना दातृत्व ना म्हणून. आणि जसो तुमी उल्लेख केलो, कितलेशेच लोकांक तांणी स्वताच्या खर्चान म्हणजे ते आनी खंयच रावत ना, कोणाक ना सरकाराक रावना किंवा आनी कोणाक रावना, तेंच्यांनी एअरलिफ्ट करून सुद्धा पेशंटांक मुंबय आणि भायर व्हरून लोकांच्यो ट्रीटमेंट केल्यात, तांकां बरें केल्यात. ही सर वस्तुस्थिती आहा, ती कोणूच नाकारूं शकना. आमी जरी कितली म्हणजे अशें नकारात्मक जरी उलयले तरी ऑन ग्राउंड काही सकारात्मक गजाली आसात, हांव ना म्हणिना. बट सर लॉंग टर्म विजन जे असता त्या लॉंग टर्म विजनाचो पूर्णपणे अभाव आसा. तुम्ही आता जशें म्हटले की बरे भुरगे हे कॉम्पिटिटिव्ह एग्जाम ज्यो आसात त्या खातीर 70 कांयच ट्रेनिंग ना, कोणाकूच खबर ना, कसल्याच गजालीचो अवेअरनेस ना सर. 70 तालुक्यान बारीक बारीक गजाली ज्यो खूप इम्पॉर्टंट असतात बारीक लोकांक, त्या गजालींचो कांयच अवेअरनेस ना. कितलेशेच असे विषय आसा, शिक्षणीक अशेंच म्हणना, आमचो सर सगळो बेल्ट पडटा तो फॉरेस्टान पडटा, वायल्ड लायफ आमकां लागता. थंयसरले कायदे कितें, थंय आमकां सरकारान कायदे केल्या, वाटो दिल्या करपा खातीर, सगळो हे आपले हे करपाक, पूण ते लोकांक खबरूच ना. आणि खंय तरी मिसगायड करप आणि फक्त दातृत्व केले म्हणून सर जायना. दातृत्व आसा तेजो कांयच प्रश्न ना, पूण ते दातृत्वाक खंय तरी एक फुडलो लॉंग टर्म विजन दवरून जर सर करीत जाल्यार म्हाका दिसता 70 तालुको हो गोंयान सुजलाम सुफलाम जाल्या शिवाय रावचो ना. आणि आमकां तर पयशाचो कांय प्रश्नूच ना न्ही, आमकां सरकारा कडेन रावपाचीच गरज ना सर. सरकारचे पयशे आमी पळय सुद्धा ना. हेच जर इतलें जर सारखें करीत जाल्यार सर आमचो तालुको हो देशान मॉडल तालुको जावपाक शकता. फक्त तेका एक विजन जाय सर. ते विजन विश्वनाथान जो लॉंग टर्म विजन, दूरदृष्टी म्हणतात ती महत्वाची. आणि 70 जर आयच्या ह्या परिस्थितींतल्यान जर भायर काडटले जाल्यार दूरदृष्टीचे नेतृत्वच हे 70 तारपाक शकता. विश्वजीत राणे हांच्या कडेन जे दातृत्व आसा ताच्या बद्दल म्हाका दिसता आमी न उलयल्ले बरे, कारण ते
सर्वमान्य दातृत्व आसा, पुराय गोंयाकूय आनी गोंया भायरूय लोकांक खबर आसा ते कशा पद्दतीन वेगवेगळ्या गजालींतल्यान लोकांक दान करतात. पूण ते दातृत्व दाखयतानाय बीन ते जर लॉंग टर्म विजनान जर त्या दातृत्वाचो जर उपेग जायत जाल्यार म्हाका दिसता 70 हो एक आदर्श अशा पद्दतीचो तालुको निर्माण जावपाक शकता. कारण तशा पद्दतीची आर्थीक सामाजीक कुवत असलेलो, पात्रता असलेलो अशा पद्दतीचो नेतो हो 70 तालुक्याक फावो जाल्लो आसा. खंय तरी विश्वजीत बाब राणे हांच्या गोतावळ्यान जे तांकां एडवायस करपी लोक आसतले, नाजाल्यार ज्यांच्या एडवायजांतल्यान हे सगळें जे ते करतात त्यांनी आपली दृष्टी बदलची पडटली आणि आपल्या नेत्याक योग्य पद्दतीन योग्य मार्गार व्हरपाचो प्रयत्न हो तांणी करचो पडटलो. शैक्षणिक स्तर, सामाजीक स्तर हो जोपर्यंत आणि आर्थीक स्तर जोपर्यंत त्या तालुक्याचो वाडचो ना, जर आयच्या ह्या घडयेक त्या तालुक्याचे सर्वाधिक नेतृत्व ज्याच्या फॅमिलीन केले त्या फॅमिलीतल्या मनशाक जर आयच्या घडयेक 70 तालुक्यातल्या लोकांचे चुली पेटोवपाक जर मदत करची पडली जाल्यार म्हाका दिसता ते एक दुर्दैवी अशा पद्दतीचे चित्र थारतले. एकीकडे मुख्यमंत्री आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा अशो गजाली करता आणि दुसरीकडे तांच्याच सरकारातलो मंत्री रेशन दिवन लोकांच्यो चुली पेटयता. म्हणटकूच जे विवेकवादी लोक असतात, विचार करपी लोक असतात, तांणी ह्यो सगळ्यो गजाली कश्यो पळोवच्यो. म्हणटकूच म्हाका दिसता की आमी या सगळ्या गजालींचो नकारात्मक विचार न करता एक सकारात्मक पद्दतीन आमी ह्या गजाली कडेन जर पळयत जाल्यार विश्वजीत बाब राणे हांणी आपल्या राजकारणाक एक सकारात्मक दृष्टिकोन दिवपाची गरज आसा. जे 70 तालुक्यातले बुद्धिजीवी लोक असतात, विवेकवादी लोक असतात, तांकां विश्वासान घेवन 70 तालुक्या खातीर एक लॉंग टर्म विजन प्लॅन तयार करपाची गरज आसा. शैक्षणिक स्तर त्या खातीर प्रयत्न करपाची गरज आसा. येस, तुम्ही जे म्हटले पळय की तांच्यांनी सगळ्यांक घेवन वचपाक, पूण त्या खातीर हांव कांय आयज मुद्दे सांगता जे तांणी ते सकारात्मक घेवचे, नकारात्मक न्ही. आता 70चो आसल्या कारणान हांव ते सांगपाक शकता, कारण ते डे टू डे आमचे. एक म्हणजे पयलीं म्हणजे विश्वजीत राणेन 70 येवपाक सुरवात करपाक जाय. येवपाक हाचो अर्थ हांव मनान येवपाक जाय म्हणटा, तनान न्ही. तनान कोणूय येता आनी वयता, पूण विश्वजीत राणे हांची परिस्थिती अशी असता, गांवांत आयले काय एक पांय गाडयेन दुसरो पांय लोकां मदीं, अशें तेंच्यांनी करूंक जायना. तेंच्यांनी लोकां वांगडा बसपाक जाय, उलोवपाक जाय. तुजे कार्यकर्तेच म्हणजे जे सांगतात ते सगळे पूर्व दिशा अशें अजिबात ना. सो हे विशय जेन्ना ते तीच मॅच्युरिटी म्हणटा हांव. जे आमी कोण व्हडले मॅच्युअर्ड विचारवंत बीन न्हू, पूण हे सादो मनीस सुद्दां सांगता, अरे बाबा म्हणजे विश्वजीत राणे, तो म्हणटा की बाबा आमकां दिसत ना, आमकां उलोवंकूच मेळना. सादी एग्जांपल सांगता सर, पयर आमची ग्रामसभा आसली, हांव तर सद्या आमच्या घरा आशिल्ल्या कारणान ग्रामसभेक गेल्लो. कितले विशय सर, एकाच आमच्या पंचायतीन इतले विशय सावड्डे. तांकां ते रिव्हर राफ्टिंग चलता, तुमकां खबर आसा म्हादय. सरकारान तेन्ना करार केल्लो की 50,000 दर हंगाम जालो काय आमी दितले म्हणून, बरोबर. ते वेळार ते सांगता फाटली 7 वर्सां तांकां सरकारान फटयले, एकूचदा 50,000 दिले आनी मागीर एकूय रुपया तांकां दिवंक ना. आनी दुसरे वटेन सरकार इंटरलँड टुरिझमाच्यो गजाली करता. अशें जर तांकां तुमी नाडपाक लागले जाल्यार तुमच्या इंटरलँड टुरिझमाचेर कोण विश्वास दवरतलो. सो तो विशय. दुसरो विशय वायल्ड लायफ सावड्डे पंचायत म्हणजे FRC विशय आसा, वन हक्क दावे आसा, ते सगळे कन्फ्युजनां आसा. आनी थंयच अशें उलयता पंचायत बॉडीतले लोक काय अशें म्हणपाक लागले की ना विश्वजीत आमकां बाबा मेळत ना. आमी सांगलें बाबा एक दीस यो आमच्या पंचायतीन. बाबा हांव म्हणटा लक्षूच दिना. मागीर हांवें एक सहज म्हटलें तुमी आतां एक ठराव घेया पंचायतीन की विश्वजीत राणे हांचे सावड्डे पंचायतीचेर लक्ष ना, आनी तो एक धाडा म्हटलें सरकार दरबारी, आनी तेकाय धाडा. मागीर तरी येतलो न्ही बाबा. सो हांव सर कितें म्हणटा, तुमच्या हक्काचे तुमी जर उलोवंकूच ना, तुमी जर ती तयारीच दाखोवंक ना जाल्यार दुसरोय मनीस तुमकां लायटली घेता. बरोबर. विश्वजीत राणे यांची पूर्ण क्षमता आसा, क्षमतेन कांयच डाऊट ना, पूण तांणी ते घेवन बसपा जाय विशय, ते सोडोवपा जाय. पयलीं म्हणटात तशें आपलें घर आनी मागीर सगळो गांव, हें तत्व हें विश्वजीत राणे हांणी पाळपाक जाय. प्रताप सिंग राणे हांणी तेंच केलें आपल्या राजकीय कारकिर्दीन. तेंची 70 कडेन तशें दुर्लक्ष करूं ना सर केन्नाच. ते दर म्हयन्याक एक हें मिटींग घेताले सगळे ऑफिसर आनी सरपंच सगळ्यांक, थंयच्या थंय कितें आहा तें करपाचें. म्हणजे ते इतले वर्सां मुख्यमंत्री जाले, बट तांची एक एडमिनिस्ट्रेशनाची स्टायल वेगळी आसली, सखोल आसली आनी ती परिपक्व आसली. ती आतां सामकी अपरिपक्व जाल्ली आसा. कोणाचो पायपोस कोणाक ना.
कितलेशेच आता तुम्ही म्हटले परिपक्वता म्हणजे कितें आमचे आता 70 जागृत देवळां कितलीशीच आसात बरोबर आणि सध्या हय. सर विश्वजीत राणे म्हणजे गोंयान सध्या जितलो देवाक मानता तितलो म्हाका सर दिगंबर कामत सुद्धा मानचो ना तेजे उलोवन सुद्धा देव इतलो विश्वजीत राणे देवाक मानता पूण 70 तालुक्यान सर जी देवळां बंद पडल्यात वादाक लागून बारीकशे वाद दोन गावांमध्ये ग्रुपांमध्ये वाद समाजामध्ये वाद एक जर विश्वजीत राणे तांकां सगळ्यांक आपयत आपल्या ऑफिसान दोनूय गटांक आणि सांगत की बाबा हे पयस करा आणि ते आमचे गांवचे जागृत देवस्थान बरें चलुनी अशें जर सांगत जाल्यार ते फाल्यां जाता हम्म. पूण ही सर दूरदृष्टी जावची पडटा न्ही मागीर ते म्हणटले ना गांवच्या भानगडींनी आमी पडना आणि ते देवस्थान अरे तो सुद्धा भाग न्हू तुमचे सामाजीक एक वाटचालीचो बरोबर. ह्यो गजाली कोणें सर घालप लक्ष त्या मनशान घालप न्ही ते तुझ्याकडे ना, सत्ता नक्की. आसा तुझ्याकडे पयसो आसा सगळें आसा पूण ताचो वापर जर तूं अशा कामान विधायक कामान जर तो वापरूं ना जाल्यार फायदो कितें आहा ते सत्तेचो ते तुज्या उतराचो तुज्या ताकदीचो तुज्या पावराचो कांयच ना न्ही म्हणजे तूं फक्त नक्की. येतलो राजकीय लोक तुका निवडून दितात तूं पदाक भोगतलो आनी तूं वयतलो अशें जावपा जायना लॉंग टर्म जेन्ना लोक तुका विश्वास दवरपाक तुजेर जाय किंवा तुजे फुडें जर नांव काडपाक जाय जाल्यार तूं अशी थोडी विधायक कामां तेणी जर केली जाल्यार म्हाका दिसता ताच्या ह्या वाटचालीक एक भक्कमपणा येतलो राजकीय वाटचाली ना जाल्यार ती खोकी दिसतली पयशाच्या जिवार सत्तेच्या जिवार राजकारण जरी केलें तर तेका सर व्हॅल्यू उरना तूं कशें विधायक काम करता तेचेरूच येस. सगळें अवलंबून विश्वनाथ तूं हो जो आता उलयलो तो म्हाका दिसता ताचेर जर विश्वजीत राणे जर ताचेर विचार करत आणि समजून जर घेत कोण हो विश्वनाथ केन्नाचो हो कोर अशा पद्दतीन जर पळयत जाल्यार मागीर कोण कांयच सांगपाक शकना म्हणून आयज आपल्या अनुभवांतल्यान आपल्या अभ्यासांतल्यान आणि लोक संवादांतल्यान ज्यो गजाली विश्वनाथ नेनेक दिसून येयल्यो त्यो तेणी हांगासर स्पश्टपणान सांगले आणि म्हाका दिसता एज अ मॅच्युअर्ड पॉलिटिशियन एक प्रगल्भ नेतृत्व म्हणून विश्वजीत राणे हांणी ह्या गजाली कडेन पळोवचें पडटलें ह्या गजालीचो विचार करचो पडटलो आपले नेतृत्व हे भक्कम कशें जातलें आणि त्या भक्कम नेतृत्वांतल्यान भक्कम पायो 70 तालुक्याक कसो फावो जातलो आणि दूरदृष्टीच्या नदरेंतल्यान 70 तालुक्याचे भले कशा पद्दतीन करूं येता ह्या सगळ्या विशयांचेर विश्वजीत राणे आणि विचार करचो पडटलो दुसरी बरी गजाल डॉक्टर दिव्या राणे आयज तांच्या नेतृत्वाक एक वेगळ्या पद्धतीची लोकप्रियता फावो जाल्ली आसा प्रचंड प्रमाणात लोक आयज तांकां मानतात कारण तांचो स्वभाव जो आसा आणि लोकांकडे तांची जी वागणूक आसा ती इतली सादी की लोक तांच्या नेतृत्वाचेर आयज पुरायपणान फिदा जाल्ले आसात अशें आमच्यान म्हणूं येता खंय तरी विश्वजीत राणे ऍड करता येस जर वेळ असेल जाल्यार तुम्ही उल्लेख Yes, केलो yes. दिव्या राणेचो म्हणजे अशें जावपा जायना की आमी फक्त नेगेटिव्ह उलयता अशें अजिबात ना जे पॉझिटिव्ह आसा ते पॉझिटिव्ह सांगपा जाय नेगेटिव्ह ते नेगेटिव्ह डायरेक्ट उलोवपा जाय दिव्या राणे सर फाटल्या विधानसभा असेंब्लीन दिव्या राणे हांणी जे विशय मांडले पळया ते पर्याचे लोक न्ही वाळपयचे लोक सुद्धा उलोवपा लागले की बरे तरेन विशय मांडले म्हणून सो आता कंपॅरिजनां जावपाक लागल्या सर की विश्वजीत राणे आणि दिव्या राणे हांची कार्य पद्दती कितें हाचेर कंपॅरिजनां जावपाक लागल्या आणि म्हाका जर पर्सनल तुम्ही विचारशात जाल्यार दिव्या राणे ही स्वता त्या विशयाचो जो एक फॉलोअप म्हणून जो प्रकार असता तो एक बरे तरेन घेतात अशें तांच्या मतदारांचे एक निरीक्षण आसा तांचे जे पंच सरपंच आसा तांचेय निरीक्षण आसा सो आत्ता खंय तरी सुरवात आसा दिव्या राणे हांची तांकां फुडें खूब आनी पल्लो गाठपाचो आसा बट तांणी जर हीच अशी आपली जर कार्यपद्दती दवरली आणि जर लोकांकडे असो संवाद आणि सर ती टायम दिता एक म्हणजे लोकांक जावं पर्या मतदारसंघातले जे गांव आसात थंय वेगवेगळे फंक्शनां ते स्वता अटेंड करतात लोकांक टायम दितात असोच जर हे वाटचाल तांची दवरली जाल्यार तांकां खूब बरें फ्युचर आसा अशें लोक 70नीच न्ही सर तुमकां आतां तुमी खूब कडेन भोंवतात तुमकां आयकपाक मेळटलें की बाबा ना ती बरे तरेन प्रश्न हाताळटा बरें काम करता फॉलोअप बरें घेता सो असो सर हे आसा आनी दुसरो विश्वजीत राणे सुद्दां फॉलोअप घेता सर ना अशें न्ही बट आतां मेन हेतून प्रश्न आहा की तेजे पर्यंत जे पावपाक जाय खरें फक्त आमी चापलुसीगिरी केली ताच्या लोकांनी ना ना बाबा बरें बरें तूं करता तें बरें अशें जर केलें जाल्यार मागीर सर हें अशें जाता जें बरोबर तें बरोबर चूक तें चूक हें जर ताका सांगलें कारण तेच्या तकलेर व्याप खूब आसा तुमकां खबर आसा आनी लोकांकूय खबर आसा सो तेका जें सांगपाक जाय लोकांनी तेचे खास करून कार्यकर्त्यांनी कार्यकर्ते आनी तेजे सो कॉल्ड लिडर जर चमचेगिरी हो एक शब्द आहा तो जर बंद करीत आनी सडेतोडपणान तेका कितें सांगत जाल्यार खूब फरक पडपाक शकता आनी तेणे ते पॉझिटिव्ह घेवपा जाय आनी सर पत्रकार म्हणून आमचो संबंध तांचे कडेन येता
तुमकां येता आमचो येता. सो आमी कितल्योश्योच गजाली बातमेच्या माध्यमांतल्यान ज्यो सांगिल्ल्यो त्यो तांणी केल्या सर, नाय अशें ना. फॉर कितल्योश्योच गजाली आसा. सावड्डेचो पूल आतां कालचो जो उल्लेख जाला, आमी बातमी केल्ली ती की थंय गोळो मारून रावतात भुरगे आनी सकयल व्हांवता म्हादय, पडलो जाल्यार भुरगो गेलो व्हांवन. ही केन्ना सर 5 वर्सां पयलींची तरी बातमी. ताजेर तांणी फुडें प्रोसेस केलो आनी आतां तो पूल 32 कोटी आतां तो सँक्शन जाल्लो आसा. सो हांवें सर एकदां म्हटिल्लें की लोकांनी उलोवपाक जाय, पत्रकारांनी तें बरोवपाक जाय आनी लोकप्रतिनिधीन तेची पॉझिटिव्ह दखल घेवपाक जाय. हें जर साखळी जर उरली जाल्यारच सर लोकशाही ही मजबूत जावपाक शकता. सो इतलें जर तांणी हो सकारात्मक दृश्टीन जर हो हें घेतलो जाल्यार सर खूब पॉझिटिव्ह बदल हे निश्चित घडटले, हातून कांयच दुबाव ना. नक्कीच पॉझिटिव्ह बदल घडपाकूच जाय आणि तो घडोवपाची कुवत आणि पात्रता असलेले नेतृत्व 70 तालुक्याक फावो जाला. पूण खंय चुकता आणि खंय कोणाचे अडटा हेच कळना आणि तेच कळून घेवपाची जबाबदारी ही विश्वजित राणे आणि डॉक्टर दिव्या राणे हांची आसा. तांणी पॉझिटिव्ह पद्दतीन हे विषय घेवचे आणि आपल्या राजकारणाची जी दिशा आसा ती मातशी बदलची. ती जर बदलत जाल्यार म्हाका दिसता खऱ्या अर्थान 70 तालुको हो सुजलाम सुफलाम जातलो. हेर तालुक्या खातीर 70 हो एक आदर्श तालुको ठरतलो आणि तातूंतल्यान जेन्ना खंयचो एक तालुको आदर्श जातलो हाचो अर्थ गोंय आदर्श जावपाकूय त्या तालुक्याचें योगदान हे निश्चितपणान निर्माण जातलें. विश्वनाथ, म्हाका दिसता आयज ज्या तरेन ज्या सविस्तरपणान ज्या खोलायेन तुवें ह्या सगळ्या विशयांचेर आमकां म्हायती दिली ती खरीच जर विश्वजित राणे आणि डॉक्टर दिव्या राणे हांणी पॉझिटिव्हली घेतली, कोण तो उलोवपी विश्वनाथ आणि कोण तो इंटरव्यू घेवपी किशोर अशा पद्दतीन जर तांणी घेतले जाल्यार मागीर काय ना. आमी हो जो इंटरव्यू केला तो 70 तालुक्याच्याच ह्या भल्या खातीर आणि तांच्या नेतृत्वातल्यो ज्यो कितें त्रुटी आसात त्यो त्रुटी पयस करून तांच्या 70चेय भले जावचे आणि गोंयचेय भले जावचे ह्या निव्वळ शुद्ध हेतून साधलेलो हो संवाद आसा. हो संवाद तांणी पॉझिटिव्ह घेवचो आणि आपल्या ह्या सगळ्या पॉलिटिकल स्ट्रॅटर्जीच्या बाबतीत बदल घडोवन हो बदल चमत्कारान परिवर्तीत करचो आणि 70चे तातूंतल्यान भले जावचे इतलीच मागणी, इतलीच विनंती आमी करतात. विश्वनाथ, तुझे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या नव्या जे एक नवे चॅनल तुम्ही सुरू करपाचे आसात त्या पुरायपणान तुझ्या नव्या वाटचालीक आमच्यो गांवकारेच्या वतीन तुका खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.